स्वराज्याची संस्थापना 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना करायला लावणारी या जगातली सर्वात मोठी माता धन्य, आणि ती म्हणजे आमची जिजाऊ आईसाहेब. विठ्ठल विठ्ठल जिजाऊ आऊसाहेबांचं नाव जरी काढलं तरी अंगावरती शहारा उभा राहतो. अशी जगातली कर्तबगार स्त्री, म्हणजे म्हणून धन्य ते आई वडील त्यांच्या मुलांना चांगले संस्कार करतात. ते विठ्ठल आणि म्हणून आई वडिलांच्या उपकाराची जाणीव ठेवणं हे खरं म्हणजे त्या संततीचं कर्तव्य आहे. काही उपकार माणसाच्याने फिटले जात नाही, काही उपकाराची आपण परतफेड करूच शकत नाही. नंबर 1 श्री भगवान परमात्मा. बरं, तुम्ही काय देऊ शकता देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी? काहीच देऊ शकत नाही. आणि म्हणून माणसाने फक्त देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा त्या देवाच्या उपकाराची जाणीव ठेवायची, याच्यापेक्षा आणखी काय करायचं नाही. आपले श्रीगुरु किंवा आपले संत यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, त्यांची पण आठवण ठेवायची. आणि नंबर 3, एका शास्त्रकाराचं म्हणणं आहे की आपल्या कातड्याच्या चपला जरी करून आईवडिलाच्या पायात घातल्या तरी त्यांचे उपकार फिटले जात नाही. आणि म्हणून त्यांच्या उपकाराची फक्त जाणीव ठेवायची. म्हणून आई वडिलाच्या उपकाराची जाणीव ठेवून आज या ठिकाणी त्यांनी आपल्या वडिलांचं पितृस्मरण, ज्याला पुण्यतिथी असं त्यांनी संबोधलेलं आहे. माझ्या वाट्याला ही कीर्तनाची सेवा आली अल्पशी. तुमचा अधिक वेळ घेण्यापेक्षा फक्त मोलाचं चिंतन सांगायचा प्रयत्न करतो. मला जितका वेळ दिला त्यातला थोडाही वेळ मी वाया जाऊ देणार नाही, याची जबाबदारी माझ्यावर सोडून द्या. आपल्या मराठी भाषेत एक म्हण आहे, कमी खावं चवीला आणि जास्ती खावं धनीला. तुम्ही काय खाल्लं याच्यापेक्षा काय खाता याला खूप महत्व आहे ना. आणि म्हणून कमी वेळेमध्ये तुम्हाला भरपूर चिंतन ऐकता येईल, हा प्रयत्न तुम्ही माझ्यावरती सोडून द्या. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगातून जे भक्तीमध्ये अतिशय उच्च स्थितीपर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांनी आपलं ध्येय साधलेलं आहे, अशा पुरुषांचं वर्णन करतात. तुकाराम महाराज वर्णन करतात म्हणजे विषय काही सामान्य नसेल. तुम्ही आम्ही सुद्धा वर्णन करतो, पण आपल्याला वर्णन कशाचं करावं याची अक्कल नाही. मी ज्ञान नाही म्हणण्यापेक्षा अक्कल नाही असं का म्हटलो, तर वर्णन करण्याची आपल्याला योग्यताच कळत नाही की कसं वर्णन करावं ते. पण इथं तुकाराम महाराज वर्णन करतायत म्हणजे तो विषय काही सामान्य नाही. संतांनी त्यांच्या जीवनातला अनुभव जगासमोर सांगितलेला आहे. संतांनी महापुरुषांची अवस्था जगासमोर प्रतिपादन केलेली आहे. त्याचं कारण सांगळे साहेब असं आहे, संसारातली अवस्था संत जगासमोर कधी मांडत नाही, पण भक्ती मार्गातली अवस्था मात्र ते सांगितल्याशिवाय राहत नाही. कारण भक्तीतली अवस्था ही प्रत्येक माणसाला आचरणीय आहे, अनुकरणीय आहे. म्हणून ठीक आहे, आता सर्वच माणसं परमार्थाला लागतात, पण परमार्थाला लागलेली सगळीच माणसं आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात का? नाही. मी कधी कधी सांगतो ना, झाडाला जेवढा मोर येतो आंब्याच्या झाडाला तेवढ्या कैऱ्या लागत नाही. जेवढ्या कैऱ्या लागल्या तेवढ्यांचे आंबे होत नाही. जेवढे आंबे झाले तेवढे आंबे पिकत नाही. जेवढे आंबे पिकले पालाला आले तेवढे लोक काढत नाही. जेवढे आंबे काढले तेवढे बाजारात जात नाही. जेवढे बाजारात गेले तेवढे विकले जात नाही. जेवढे विकले गेले तेवढे माणसं खात नाही. जेवढे खाल्ले तेवढे माणसाला पचत नाही ना. जेवढा मोर येतो तेवढी फळं येतात का? नाही. तसं परमार्थाला लागलेली सगळीच माणसं दिसतात. हो, ज्ञानोबारायांच्या भाषेत सांगू, माऊली म्हणतात परमार्थाला भरपूर लोक लागतात. आस्तेची या महापुरी रेगता ती कोटीवरी, परिप्राप्तीची या पहिलं तिरी विपाईला निघे. ज्ञानोबाराय म्हणतात भक्ती करताना भरपूर लोक दिसतात, पण सगळेच माणसं थोडे का भक्तीमध्ये पास होतात. विठ्ठल 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 मला माफ करा, राग नका येऊ देऊ. काही माणसांना परमार्थ का करतो ना हेच कळत नाही. याच्यापेक्षा दुसरा मूर्खपणा काय असेल? मी तर म्हणतो ज्याला परमार्थ का करतो हेच कळत नाही ना, त्याने संसार केलेला बरा. याच्यापेक्षा आणखी काय बोलत नाही. धड संसार नाही, धड परमार्थ नाही. काही माणसं संसारामध्ये पण अपयशी आणि परमार्थामध्ये पण अपयशी.
किमान संसार तरी चांगला करा की तुमच्या संसाराचं लोकांनी कौतुक केलं पाहिजे. परमार्थ जमत नसेल तर. आणि म्हणून भक्ती मार्गाला का लागलो? विठ्ठला विठ्ठला मी कशासाठी भक्तीला लागलो, मी का भक्ती करतो हे माणसाला कळवत आता. शाळेमध्ये जाणारी मुलं असतात ना, जी मुलं शाळेत जातात, त्या शाळेत जाणाऱ्या मुलांनी नुसतं शाळेत जाण्याला अर्थ नाही ना, त्याने आपलं ध्येय ठरवलं पाहिजे. मी कशासाठी शाळेत जातो तसं. एकदा 10वीला त्याला 60% 70% मार्क मिळाले की मग लोक त्याला विचारतात, का रे तुला एवढे कमी मार्क मिळाले? तो म्हणला मला तसा शिक्षणामध्ये इंटरेस्टच नाही, पण ठीक आहे आमच्या वडिलांची इच्छा म्हणून मी प्रयत्न करतो. आपल्याला 60-70% मार्क मिळाले, बस झाले. म्हटलं आपलं आर्ट्स घेईन आणि कसं तरी आपलं वडिलांचं स्वप्न म्हटलं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. पण काही काही मुलं अशी असतात ना, त्या मुलाला जर तुम्ही विचारलं की बाळा तुला पुढे काय व्हायचं, तर ते आधीच सांगतात मला पुढे डॉक्टर व्हायचंय, काही म्हणतात मला इंजिनियर व्हायचंय, काही म्हणतात मला MBA करायचंय, काही म्हणतात मला कलेक्टर व्हायचंय. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना, शाळेमध्ये ज्याला 60% मार्क आहेत ना चांगले साहेब, त्याच्या प्रगती पत्रकावरती शेरा असतो बरा म्हणून. काय बरा? 35% तो 60% बरा. आणि तिथून पुढे जो आहे त्याच्यावरती चांगला. 60%च्या वरती जो आहे तो चांगला, 35% ते 60% बरा शेरा असतो आणि 60%च्या वरती चांगला शेरा असतो. मला सांगा आपण परमार्थामध्ये कुठल्या शेरात बसतो? मी नाही बोलत हो, मुलाच मला याला कशाला बोलत होतीस आम्हाला विचार तसं काय. तुम्ही आम्ही कुठल्या श्रेणीत बसतो, कुठला शेअर आपल्याला दिला पाहिजे सांगा ना तुम्ही. मी तर म्हणतो 35% तर तसे पाहिले तर खरंच काठावर तरी पोरं पास होतात, पण आपण 35% पण नाही हो, आपण फेल गेलेले आहोत. भक्ती मार्गामध्ये ज्याने आपलं ध्येय ठरवलं नाही ना, तो माणूस भक्ती मार्गामध्ये फेल होतो. ध्यानात ठेवा. जेवढे पण यशस्वी पुरुष आहेत, कर्तबगार पुरुष आहेत, त्या सर्व पुरुषांनी आपलं ध्येय ठरवून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास त्यांनी केलेला आहे. इथं आम्ही मुंबईला चाललो होतो. जेवढी कीर्तनं असतात ना तेवढे मला शाळेवरती व्याख्यानं पण असतात. माझं सुदैव आहे की लोकांनी मला स्वीकारलेलं आहे. एकदा भाईंदरला आम्ही कॉलेजला जात असताना एका लेक्चरसाठी 1 तासाच्या रस्त्यामध्ये जाताना ट्रेनमधून खाली उतरलो दादरला. आणि आता तिथं गेल्यानंतर थोडा वेळ होता गाडीला म्हणून एका दुकानात पुस्तक दिसलं, ते पुस्तक विकत घेतलं. त्या पुस्तकाचं नाव खूप चांगलं आहे, कधी तुम्हाला मिळालं तर विकत घ्या. सहज तिथं गेलो आणि पेपर विकत घेता घेता ते पुस्तक विकत घेतलं. त्या पुस्तकाचं नाव आहे यश तुमच्या हाती. यश तुमच्या हाती. मी त्या पुस्तकाची ॲडव्हर्टाईज करतो, म्हणजे त्याचा लेखक कोणी माझा मित्र नाही किंवा कोणी माझा नात्यातला नाही. यश तुमच्या हाती. ज्यावेळी हे पुस्तक विकत घेतलं आणि त्यातला पहिला धडा जेव्हा उघडला, माझ्या डोक्यात जे मला सांगायचं होतं ना त्याचं उत्तर मला तिथं सापडलं की यशस्वी झालेल्या प्रत्येक माणसाने जे कर्म केले ते ध्येय ठरून कर्म केलेले आहेत. तुम्हाला सांगतो, मुक्काम ठरून केलेला प्रवास आणि ध्येय ठरून केलेले कर्म कधीच वाया जात नाही. विठ्ठला विठ्ठला. पुन्हा एकदा ऐका. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललोय, आम्हाला आमचा मुक्काम माहिती कुठं जायचं ते, पण ज्याला मुक्कामच माहीत नाही तो चालत राहिला त्याला काय अर्थ आहे का? बरं नुसता शिकतो पण ध्येय काही ठरवलेलं नाही, त्या शिकण्याला काय अर्थ आहे का? काय नुसता डिग्र्यावर डिग्र्या घेतो, काय त्याच्या डिग्र्यांना काय जाळायचं आहे का? ध्यानात ठेवा. तसं भक्ती मार्गाला का लागलो हेच कळत नाही. त्या पुस्तकात वाचलेली मी गोष्ट तुम्हाला सांगतो. एका शाळेसमोर एक फुगेवाला फुगे विकण्यासाठी आला होता. फुगे विकण्यासाठी. त्या फुग्यांमध्ये हायड्रोजन नावाचा वायू भरलेला होता. मग त्यातले काही फुगे निळे, काही पिवळे, काही सफेद असे फुगे विविध रंगाचे होते. आणि हे सर्व फुगे आकाशामध्ये जेव्हा उडायचे ना, एका मुलाने त्या फुगेवाल्याला विचारलं, काहो काका, हे सर्व रंगाचे फुगे वरती उडतात, मग काळ्या रंगाचा फुगा वरती उडल काहो काका? ते म्हणतात, बाळा, फुगे वरती उडतात त्याच्यामध्ये फुग्यांचा काही मोठेपणा नाही. जो फुग्यामध्ये वायू भरलेला आहे त्या वायूचा तो मोठेपणा आहे.
तसं त्यांनी खाली लिहिलंय, जेवढे पण यशस्वी लोक झाले त्यांचा काही मोठेपणा नाही, त्यांनी ठरवलेले ध्येयाचा तो मोठेपणा आहे. आणि म्हणून भक्ती मार्गाला लागताना प्रत्येक माणसाने आपलं ध्येय ठरवलं. मी माळ कशासाठी घातली, मी गुरुमंत्र कशासाठी घेतला, मी ज्ञानेश्वरी पारायण कशासाठी करतो, माझ्या जिंदगीमध्ये वाऱ्या झाल्या किती, मी किती वेळा पंढरपूरला गेलो, मी किती वेळा आळंदीला गेलो, मी किती वेळा माळ जपतो, पण याच्या मागचं ध्येय काय हे जर कळत नसेल तर केवळ भक्ती मार्गाला किंवा लागलेल्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी अशा पुरुषांचं वर्णन करतो की जे भक्तीमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे महाराज पास झाले म्हणजे आम्हाला नाही कळलं, तर तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्यासाठी भक्ती करायची ते ध्येय त्यांनी साधलं ना. म्हणजे काय झालं आम्हाला सांगा ना. तुकाराम महाराज म्हणतात, येणं आणि जाणं, येर आणि झार अर्थात जन्म आणि मरण हे कुणाला चुकवता येत नाही. आतापर्यंत चांगल्या चांगल्यानी प्रयत्न केले पण त्यांना ते जमलं नाही. पूर्वी आम्हाला शाळेमध्ये कविता होती, आता आहे का नाही मला माहित नाही. या भवनदीचे पाणी ग बाई फारच ओढीते, भल्या भल्या या पोहणा राणा उलथून पाडीते. या जन्म मरणाच्या संसारातून कुणीच मुक्त होऊ शकला नाही. कितीतरी जणांनी प्रयत्न केले पण ते तिथं अपयशी ठरले. आता तुम्हाला सर्वात मोठं नाव सांगतो, ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हा परमात्म्याच्या नाभीतून जन्माला आलेला आहे. जगत नियंत्याच्या नाभीतून त्याचा जन्म झाला आणि म्हणून त्याला म्हणतात ब्रह्मदेव. त्याचं आयुष्य 2 परार्ध आहे. द्विपरार्ध परायुष्य. हा ब्रह्मदेवाचं 2 परार्ध आयुष्य. त्याचा जन्म परमात्म्याच्या नाभी कमळातून झालेला आहे. ज्याचा बाप भगवंत आहे, जो सृष्टीला जन्म देणारा जगत पिता आहे, असा तो ब्रह्मदेव. त्या ब्रह्मदेवानी पण प्रयत्न केले का मला जन्म चुकवायचा आहे आणि मला मरण चुकवायचं आहे. पण तो ब्रह्मदेव नाही तिथे यशस्वी झाला, त्याला नाही तिथं यश मिळालं. तुकाराम महाराज सांगतात की देवाच्या नाभी कमळातून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव जरी असला तरी तो तिथं अपयशी ठरला. करीता विचार, करीता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार उल्लंघवे ब्रह्मादिका पार उल्लंघवे, ब्रह्मादिका पार न उल्लंघने समर्थ, ब्रह्मादिका पार न उल्लंघने समर्थ. करीता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. करीता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. मोठी कमाल आहे. पहा, तुकोबाराय म्हणतात ब्रह्मदेवाला पण सामर्थ्य नाही त्याच्या अंगामध्ये या संसारातून पार जाण्याची. आता तुम्हाला आश्चर्य सांगतो, जगातली माणसं माणसाला नावं ठेवत असतील, ठीक आहे, पण ज्या दिवशी त्याची घरची माणसं त्याला नावं ठेवतील ना, समजायचं खरंच त्याच्यामध्ये काहीतरी दोष आहे म्हणून. महाराज एखाद्या कीर्तनकाराला जगातली माणसं म्हणतात, अहो त्याला खरंच कीर्तन येत नाही करता, त्याला खरंच कीर्तन करता येत नाही, त्याला काहीच येत नाही, जगातली माणसं म्हणली. पण ज्या दिवशी त्याच्या जवळ राहणारी माणसं म्हणतील त्यांना खरंच कीर्तन येत नाही, आपण समजायचं नक्कीच त्याला कीर्तन येत नाही म्हणून. त्याला नावं ठेवणं हा जगाचा स्वभाव आहे. नावं ठेवणं हा जगाचा स्वभाव आहे. आपण असं गृहीत धरू, कदाचित तुकाराम महाराज म्हणतात करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नोलंगवा सामर्थ्य. म्हणजे कदाचित तुकाराम महाराजांच्या बोलण्यामध्ये दोष असू शकतो असं आपण गृहीत धरू. पण ज्याच्या नाभीतून जन्माला आला ना, तो स्वतःचा पिता त्या ब्रह्मदेवाचा म्हणतो की माझ्या मुलाला पण नाही जमलो संसारातून तरुण जाणं काय आश्चर्याची गोष्ट आहे. बघा, तुकाराम महाराज म्हणतात यात काही विशेष नाही, पण ज्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाला तो भगवान म्हणतो अर्जुनाला, ए अर्जुना, ब्रह्मदेव जरी माझा पुत्र असला
तरी त्या ब्रह्मदेवाला पण नाही जमलं रे. अर्जुन म्हटला काय जमलं नाही देवा? मग श्री भगवान काय म्हणतात पा, अब्रह्म भुवना लोका पुनरावृत्ती नो अर्जुना मामुपेते तू कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. त्याच्या खाली ज्ञानेश्वर महाराज देवाच्या मुखातले शब्द प्रकट करतात. एरवी ब्रह्मपणाची निभिडसे न सुगती पुनरावृत्तीचे ओळसे निवटले यांचे जैसे पोट न दुखे. ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला पण या भवसागरातून म्हणजे जन्म मरणातून नाही मुक्त होता आलं. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं आणि ब्रह्मदेवाला पण जन्माला यावं लागतं. हे तुम्ही ध्यानात ठेवा. ब्रह्मदेव पण जन्माला येतो आणि ब्रह्मदेव पण मरतो. त्याचं आयुष्य 2 परार्ध आहे. एकम दहम शतम बरं का, सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष पद्म खर्व निखर्व शंकू जलधी अंत्य मध्य आणि शेवटी परार्ध. एवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं तर त्याला मरावं लागतं. मग आता जन्म त्यालाही नाही चुकवता आला, मृत्यू त्याला पण नाही चुकवता आला. पण तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मदेवासारखा जिथं नापास होतो, जिथं फेल होतो, पण तिथं या परमार्थामध्ये काही लोकांनी प्रयत्न केले आणि ते लोक यशस्वी झाले. त्यांचं येणंही संपलं आणि त्यांचं जाणंही संपलं. अभंगाचं 2रं चरण. भक्ती आणि भावाने तो परमात्मा जेवढा लहान करावा तेवढा होऊ शकतो. करतळी आवळे तैसा हरी. त्याला आवळ्या इतका पण लहान करता येतो, त्याला सूक्ष्म करता येतो. गवळणींच्या भक्तीपोटी तो लहान झाला होता आणि अर्जुनाला विश्वरूप दाखवताना तो संपूर्ण विश्वा इतका मोठा झाला होता. तो कसाही होतो, त्याला कसाही करता येतो. आणि म्हणून आमच्या भक्त मंडळीने त्या आपल्या हृदयामध्ये साठवला आणि म्हणून त्यांची निर्धार संपली. आता एक शेवटची फक्त शंका, पण त्याच्या आधी तुम्हाला एक आठ टाळी वाजवायची भजन करायचं. पण कधी ती शंका अशी आहे, महाराज पण ज्यांनी हृदयामध्ये साठवला अशा 1-2 भक्तांची आम्हाला नावं तुम्ही सांगा ना, म्हणजे आम्हाला पण कळेल की त्यांनी खरंच त्याला साठवलं. म्हणजे मग त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी टाळी वाजवायची आणि भजन करायचं. विठोबार घुमाई
साठविला हरीची हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफळ व्यापार म्हणतात त्यांची एरधार संपली ज्याने हरिहृदयामध्ये साठवला त्यांची. मग आता हरिहृदयामध्ये कुणी साठवला त्यांची आम्हाला नावं सांगा. असे कितीतरी भक्त आहेत की त्या भक्तांचं आपल्याला नाव सांगता येईल पण त्याच्यापैकी तुम्हाला माहीत असलेली नावं. नंबर 1 श्री हनुमंतराया. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सूर हनुमंतराया. नंबर 2 सावतामाळी. नंबर 3 आमच्या जनाबाई. धरीला पंढरीचा सोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला जनाबाई. आणि आणखी संत परंपरेमध्ये एक संत होऊन गेले त्यांचं नाव बिल्वमंगल आहे. बिल्वमंगल भक्ती करणारा बिल्वमंगल पण त्याचं लग्न झालं. सुरुवातीला त्याला परमात्मा म्हणजे सर्वस्व वाटायचा पण विषय एवढे बलवान असतात ना की माणसाला त्या परमात्म्यापासून कधी दूर येतील सांगता येत नाही. त्याचं लग्न झालं आणि नारायण नारायण म्हणणारा बिल्वमंगल आता सारखं बायकोला येणच म्हणायला लागला. तो आधी काय म्हणायचा नारायण आणि आता तिला म्हणतो ये ना. जेवायला म्हटला तरी ये ना, कुठं चालला तरी ये ना. म्हणजे तिच्याशिवाय त्याला राहतच नाही अशी अवस्था होती. एक दिवशी त्याची बायको त्याला न सांगता गेली माहेरी. परनिली कांता माहेरी जाय. एकनाथ महाराज म्हणतात निघाली चित्ती दुरी नसाय. ती माहेरी गेली पण याला करमत नाही. मला न सांगता कशी गेली आणि ती माझ्याशिवाय कशी राहील. आपल्या डोक्यामध्ये जो वेडेपणा आहे ना मूर्खपणा तो तुम्हाला सांगतो. इकोदार कमी करणार मग अशी बरोबर सेटिंग होते त्याची. माणसाच्या डोक्यामधला मूर्खपणा कसा आहे पहा. मी जर घरी नाही गेलो तर घरची माणसं झोपणार नाही माझ्याशिवाय हा डोक्यातला विचार काढून टाकायचा. एकदा कीर्तनाला आलेला एक बुवा
त्याचं वय 85 वर्ष. तिथल्या लोकांनी सांगितलं, बाबा आता तुम्ही असं करा, उद्या काकडा करा, काल्याचं कीर्तन करा, मगच घरी जा, आता जाऊ नका. तो म्हटला, नाही मला जावंच लागेल. बाबा थांबा ना मुक्कामाला, काकडा करा, काल्याचं कीर्तन करा, प्रसाद घ्या, मग जा. तो म्हणतो मला घरी गेलंच पाहिजे. वय किती? 85. मग त्याला विचारलं, तुला घरी का गेलं पाहिजे? तो म्हटला, माझा नातू आहे ना, तो माझ्याशिवाय झोपतच नाही. 85 वर्षाचा म्हातारा लोकांना सांगतो, माझा नातू माझ्याशिवाय झोपतच नाही. म्हणजे हा मेल्यावर नातू जागाच राहणार आहे का काही, ही चिंता मला त्या दिवशी पडली. म्हणजे हा ज्या दिवशी मरण त्या दिवशी मराठी शब्द आहे. पण कधी कधी मराठी माणसाला मराठी शब्द समजावून सांगायची पाळी येते. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. एक मला म्हणतो, आळंदीला चाललात ना तर येताना ज्ञानेश्वरी घेऊन या. म्हटलं माझ्याकडे आहे ना घरी. तशी नाही हो, मराठीत पाहिजे. म्हटलं मराठीत पाहिजे, पण ज्ञानेश्वरी इंग्रजीत आहे. नाही म्हटलं, त्यातले शब्दच कळत नाही मला. तुला कळत नाही हा तुझा अज्ञानपणा आहे. नसतील कळत तर दुसऱ्याकडून शिकून घे. ज्ञानेश्वरी ही शुद्ध मराठीत आहेत, पण मराठी माणसाला मराठी शब्द कळत नाही. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. बघा, मधल्या काळामध्ये बरं का सोशल मीडियाला आमची एक क्लिप खूप गाजली की ज्याच्यामध्ये आम्ही मराठीचा गौरव केलेला आहे. बरं का, मराठी मी सांगतो ना, मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा, इंग्रजी वर्ल्ड लँग्वेज आहे. जागतिक भाषा जरी असेल इंग्रजी भाषा, तरी मराठी भाषेची तोड इंग्रजी भाषेला येणार नाही, एवढं तत्व ध्यानात ठेवा. मला एका माणसाने शंका विचारली होती, साहेब तुम्ही नेहमी मराठीचं कौतुक करता, मराठी भाषेचं, शुद्ध मराठी भाषेचं, पण इंग्रजी भाषेचं तुम्ही कौतुक का करीत नाही? म्हटलं इंग्रजी भाषेवर माझा राग बिलकुल नाही, पण मी मराठीचं कौतुक करतो, मराठी भाषेचं. त्याचं कारण असं आहे की इंग्रजी भाषा जी आहे ती ब्राह्मणाच्या सुनेसारखी आहे आणि मराठी भाषा ही शेतकऱ्याच्या सुनेसारखी आहे. म्हटलं आम्हाला कळलं नाही. इंग्रजी भाषा ब्राह्मणाची सून आणि मराठी भाषा मराठमोळ्या गावरान शेतकऱ्याची सून, आगरी माणसाची सून, कोळी माणसाची सून मराठी भाषा म्हणजे कसं ते सांगतो तुम्हाला. ब्राह्मणाची सून पाया पडताना कधीच पायावर डोकं ठेवीत नाही, कमरेतूनच वागते आणि असे हात लावील पायाला, असे 2-3 वेळा करीत आणि नमस्कार करते. बरं का काका तोंडाने म्हणते ती, करीत तर नाहीच पूर्ण, फक्त कमरेतून वागते आणि फक्त असे हात लावील पायाला, नमस्कार करते. बरं का काका, निघून नाही. पण माझ्या मराठी माणसाची, माझ्या आगरी माणसाची, कोळी माणसाची, माझ्या गावरान माणसाची सून भले ती गावनळ असेल पण पूर्ण कमरेतून वागते, जमिनीला गुडघे टेकते आणि मग डोक्यावरती पदर घेऊन पायावरती डोकं ठेवते. हा फरक आहे. जशी वाकवाल तशी वागते मराठी माणसाची सून आणि कमरेतूनच वागते ब्राह्मणाची सून. आता इंग्रजी भाषा आणि मराठी भाषेचा तुम्हाला फरक सांगतो. फक्त कमरेतून वागते इंग्रजी भाषा, म्हणजे एका शब्दाने 2-3 शब्द भागून घ्यावे लागतात तिथं. म्हणजे त्यात म्हटला की तो, ती, ते, दिस म्हटला की हा, ही, हे. बघा आता मम्मी म्हणजे माणसं पुरायची पेटी आणि मम्मी म्हणजे आई. मेलेला माणूस पण डॅड आणि बाप पण डॅड, म्हणजे एका शब्दामध्ये 2-3 शब्द भागून घ्यायचे इंग्रजी भाषा. पण माझ्या मराठी भाषेला समानार्थी शब्द किती आहे. आई म्हटलं की जननी, माय, तात, आऊ, तिला काही म्हणू शकता. बाप म्हटला की पिता, तात, वडील, तुम्ही काहीही म्हणू शकता. बहीण म्हटलं की ताई, आका,
म्हणजे तुम्ही तिला काही म्हणू शकता, जशी वागवाल तशी वागते मराठी भाषा, आणि कमरेतूनच वागते. या ना, या कमरेतूनच वागते इंग्रजी भाषा. आणि म्हणून तोड नाही त्या मराठी भाषेला. पण आपल्याला आता सध्या मराठी भाषा कळत नाही, हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. हा खरा म्हणजे आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. येर म्हणजे येणं आणि झार म्हणजे जाणं. आपल्या घाटाच्या वर एक म्हण आहे, बळाल महाराज, सोपी म्हण आहे घाटाच्या वर. कुठली? एखादा माणूस जर चक्रा मारून दमला तर लगेच तिथं म्हण लागू पडते, गाढव मेलं वजानी आणि शिंगरू मेलं गाढव मेलं वजानी, शिंगरू मेलं येरधारानी. पण ज्याची कोर्टात तारीख चालू आहे ना, म्हणजे जमिनीचा खटला असेल काय असेल, मग तो माणूस कधीतरी चक्रा मारून दमतो आणि मग कपाळाला हात लावून म्हणतो, दमलो रे एकदाचा म्हटला, आता येरधारा घालून कंटाळू. येणं आणि जाणं याला म्हणतात येरधार. मग तुकाराम महाराज म्हणतात, जन्म आणि मरण, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, याला येरधार शब्द म्हटलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, त्यांचा जन्म पण संपला आणि त्यांचा मृत्यू पण संपला. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांचाच व्यापार सफळ झाला. आता व्यापार सफळ झाला म्हणजे ते इथं ज्याच्याकरता आले, जे मिळविण्यासाठी आले, ते त्यांचं इति कर्तव्य त्यांना प्राप्त झालं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्म आल्याचे, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. ते पास झाले, ज्याच्या करता आले, जे मिळविण्यासाठी आले, ते त्यांनी मिळवलं. इथं बघा, आपले मोठे महाराज पूर्वी एक गोष्ट सांगायचे, सावळाराम महाराज. ते म्हणले, पूर्वी जी पाटीलकी असायची ना, गावची पाटीलकी, ती कायमस्वरूपी एक पाटील नसायचं. जुन्या काळामध्ये, मोगलाईच्या काळामध्ये, मग समजा 5 वर्ष याच्याकडे पाटीलकी, तर परत 5 वर्ष मग दुसऱ्याकडे पाटीलकी, अशी ती फिरती पाटीलकी असायची. एका माणसाकडे पाटीलकी आल्यानंतर त्याची परिस्थिती होती गरीब. तो तसा चांगला होता, पण परिस्थितीने गरीब होता. आजकाल समाजाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे, त्याच्या विचाराची किंमत समाज करीत नाही, तर तो श्रीमंत किती आहे याच्यावरून त्याची उंची बोलली जाते. ही मोठी मजा आहे. आणि जेव्हा त्याच्याकडे पाटीलकी आली, तेव्हा त्याच्या बायकोने विचार केला की आपण गरीब आहे आणि आपल्याकडे पाटीलकी आली. माझा नवरा इथून गावातून, भर गावातून पायी जातो, कुठं पण जायचं असं तालुक्याच्या गावाला तर पायी जातो. लोक मला नावं ठेवतील ना की पाटलाची बायको तू, आणि तुझा नवरा पायी फिरतो, तुम्ही लोक पायी फिरता, तुम्हाला साधी गाडी पण नाही, तुमच्याकडे घोडा पण नाही. बायकांच्या हट्टापोटी माणसं काय करतील सांगता येत नाही. लक्षात ठेवा, हट्ट त्यांनी करायचा आणि कर्जाचा बोजा यांनी डोक्यावर घ्यायचा. मग कुठून तरी आपले 200 रुपये विकत घेतले. जुन्या काळातली गोष्ट आहे. आम्हाला त्या दिवशी कोणतरी म्हटलं, या तुमच्या गंधारीच्या मुक्कामाला आम्ही थांबलो, तेव्हा आमच्या वडिलांनी म्हटलं 15 रुपयाची म्हैस आणली होती, आम्ही 6 महिने दूध खात होतो. जुन्या काळामध्ये 15 रुपयाची म्हैस म्हटलं आणली असेल. मग जुन्या काळामध्ये 200 रुपयाला तो घोडा मिळायचा, म्हणून त्याने कुठून तरी 200 रुपये विकत घेतले. येवल्याच्या बाजारात गेला. बाजारात जेव्हा तो घोडा घ्यायला गेला, तेव्हा त्या घोड्याच्या बाजारामध्ये घोड्याला लागणाऱ्या सगळ्या सामुग्री तिथं विकायला होत्या. याने विचार केला, आपण घोडा घेणार आहे, मग त्याला लगाम नको. मग त्यांनी 50 रुपयाचा लगाम घेतला. त्यांनी घोड्याला खाना घालण्यासाठी एक घमेल विकत घेतला 20 रुपयाचा. त्याने घोड्यासाठी हरभरे विकत घेतले 30 रुपयाचे. किती पैसे गेले? 100. तो म्हटला घोड्याच्या पाठीवर बसायला मागं जीन नको का? मग त्यांनी तो जीन विकत घेतला. त्याच्यानंतर मग घोडा धुवायचा म्हणजे त्याच्या अंगाला साफ करण्यासाठी लागणारा साबण नको का? मग तो साबण विकत घेतला.
अशी ती विकत घेता घेता दोरी फेरी विकत घेता घेता 200 रुपये संपले. पण आता पैसेच नाही जवळ. मग आता घोडा कसा घेणार? मग सर्वच्या सर्व सामान एका पोत्यात भरलं, पोतं डोक्यावर घेतलं, घरी आला. बायको म्हणते घोडा कुठे? तो म्हटला घोडा कुठे? म्हणजे पैसेच नाही तर घोडा घेऊ कसा? काय घोड्याशी उरले ते पाहिजे का? सगळे पैसेच संपले. म्हटलं आता घोडा घ्यायचे. ठीक आहे. मग आता ही झाली गोष्ट. ही तुम्हाला मोठी आश्चर्याची गोष्ट वाटली असेल. आमचे तुकाराम महाराजांचे बंधू कानवराय म्हणतात आपलं पण तसंच झालंय ना. त्यांनी घोडा विकत घेण्याच्या आधी घोड्याचा लगाम विकत घेतला, घोड्याची जीन घेतली, गमेला घेतला, त्याला हरभरा विकत घेतला. या सगळ्या गोष्टी त्यांनी विकत घेतल्या. मग तुम्ही आम्ही सुद्धा काय करतो? आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य मिळालं ना, त्याच्यामधलं आपलं सगळं आयुष्य असंच गेलं ना हो. अल्पायुष्य मानव देह शतक मिले ते अर्धरात्र खाये, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पायगा. आपल्याला फक्त मोजून 100 वर्षाचं आयुष्य, त्यात 100 वर्ष कोणी जगत नाही. मग त्यातले काही लहानपणामध्ये गेले, काही रोगामध्ये गेले, काही झोपून गेले, काही भांडण तंट्यामध्ये गेले, काही लोकांना नावं ठेवण्यात गेले. मग महाराज म्हणतात तुम्ही भजन तरी करणार कधी? काय भजनासी उरले ते पाहेगा. मग काही लोकांनी काय केलं? आपलं आयुष्याचं जे मुद्दल होतं ना, मुद्दल, आयुष्याचं मुद्दल, देवाने आपल्याला जे आयुष्य दिलंय ना, हे मुद्दल दिलंय. मुद्दल शहाणा व्यापारी त्याला म्हणतात का भले तो फायद्यात नाही गेला तरी चालेल, पण मुद्दल कधी गमावत नाही. व्यापारी कोण शहाणा? तोच. त्याला नफा नको, पण हातातलं मुद्दल तो कधी गमावत नाही. आणि मूर्ख व्यापारी तो नफा तर करून घेतच नाही, पण स्वतःचं मुद्दल पण गमावून बसतो. मुद्दलामध्ये गाथेमध्ये सापडतो. मुदलामध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उदीम. बरे तुम्ही फायदा नका करू धंद्यामध्ये, पण मुद्दल तरी गमावू नका ना बसू. काही लोकांनी काय केलं? संपूर्ण आयुष्य म्हणजे मुद्दलच ते गमावून बसले. जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमाविले, अजून न फिरसी माघारा, अजूनही तरी फजित खोरा. आमच्या संतांचा प्रश्न आहे, तुम्ही मुद्दल गमावून बसू नका. पण संतांनी मिळालेलं आपलं संपूर्ण आयुष्य ज्याच्यासाठी मिळालं ना, ते त्याच्यासाठीच खर्च केलं. आणि म्हणून झाला सफळ व्यापार. पण आता एक शंका आहे महत्वाची, तेवढी सोडवतो आणि कीर्तन संपवतो. ती शंका अशी, तुकाराम महाराज आम्हाला सांगा ना, येणं आणि जाणं म्हणजे जन्म आणि मरण संपलं त्यांचं, आणि ते लोक जीवनाला येऊन यशस्वी झाले, पण कोण झाले त्यांचं नाव सांगा ना मला. मग तुकाराम महाराज म्हणतात, सर्वच जण जन्माला येतात, सर्वच जण पास होत नाही ना. मग तेच पास झाले. कोण? पहिलं चरण साठविला साठविला
माझी विनंती असते कीर्तनामध्ये, उच्चार करताना तो उच्चार जर स्पष्ट असला तरच त्याचा अर्थ व्यवस्थित निघतो आणि अशुद्ध उच्चार असला की त्याचा अर्थ बदलतो. मला सांगा, आपण तुम्ही आम्ही जय जय रामकृष्ण हरी म्हणतो का हरी म्हणतो? इमानदारी सांगायचं. आता माझ्यासमोर नका काही इतर नाटक हरी काय म्हणतो आपण? हरी. जय जय रामकृष्ण हरी म्हणतो का हरी म्हणतो? बरं, देवाचं नाव हरी आहे का हरी आहे? हरी हरी. हो. संस्कृतमध्ये हरी म्हटलं का माकड होतं. काय म्हणतात? हरी म्हणजे माकड आणि हरी म्हणजे एक देवाचं नाव आहे हरी. पण आपण म्हणतो जय जय रामकृष्ण हरी. आता रामकृष्ण म्हणतो ना, त्याचं फळ पळतं, पण हरी म्हटल्यावर त्याचं फळ बदलतं ना पुढे. हरी नाही, हरी. आता हरी शब्दाचा अर्थ आहे हरेती इति हरी, म्हणजे हरण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे. तुमचं मन, तुमचं चित्त, तुमची बुद्धी, तुमचं चैतन्य हरण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला काय म्हणायचं? हरी. विठ्ठला विठ्ठला आणि हरण वेगळं, हरण वेगळं आणि हरण वेगळं. रामायणामध्ये आम्ही एक सांगतो की रावणाने सीता मातेचं हरण केलं. काय केलं? हरण. एक माणसाने मला रामायण संपलं विचारलं, रावणाने सीता मातेचं हरण केलं, मग ती पुन्हा सीता कधी झाली म्हटला? काय? रावणाने सीतेचं हरण केलं. काय केलं? हरण. मग ती पुन्हा सीता झाली कधी? अरे वेड्या, सीतेचं हरण केलं म्हणजे त्याने हरी नाही केली सीता मातेची, सीता मातेचं हरण केलं, अपहरण केलं त्याने सीता मातेचं रावणाने. थोडा पण जरी उच्चार बदलला की अर्थ बदलतो, एवढं ध्यानात ठेवा. अहम सकृत खादामी, मी आता जेवलो, पण अहम शकृत खादामी, मी शेण खाल्लं, असा त्याचा अर्थ होतो. विठ्ठला विठ्ठला आता इथून पुढे काय म्हणाल तुम्ही? जय जय रामकृष्ण हरी. हरी बिलकुल म्हणायचं नाही. माता साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी हरी आपल्या हृदयामध्ये साठवला त्यांची यरदार संपली. मग आता इथे एक प्रश्न खूप मोलाचा उत्पन्न होतो. काही लोक म्हणतात, मग तुमचे संत म्हणतात की देव सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, मग आमच्या हृदयामध्ये नाही का? मग जर आधीच तो आमच्या हृदयामध्ये आहे, मग त्याला साठवायचा, ही गोष्ट आमच्या बुद्धीला पटत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हरी नाही का? आहे. मग तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, मग ज्यांनी साठवला त्यांची यरदार संपली असं तुम्ही का बरं म्हणता? त्याने हात लावला पुन्हा सेटिंगला आणि सेटिंग बिघडली. विठ्ठला 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 बरं, मी काय सांगत होतो आता? काय सांगत होतो आता? की प्रत्येकाच्या हृदयात हरी आहे. बरं, म्हणजे ज्यांनी साठवला. सगळे महाराजांनी सांगितलं.
कदाचित तुम्हाला वाटलं असेल त्यांची रेंज गेली, याचं नेटवर्क गायब झाला म्हणून हा विसरला असेल. पण तुम्ही किती अवधान देऊन ऐकता हे विचारण्यासाठी मी तुम्हाला प्रयत्न करतोय. मी कीर्तनामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की सगळ्यांच्याच हृदयामध्ये जर तो हरी आहे तर पुन्हा त्याला साठवला अशी भाषा का? तर तुम्हाला सांगतो, हरी हृदयामध्ये नाही असं मला बिलकुल म्हणायचं नाही. आहे ना, आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो, पण तरी पण साठवला. या अभंगामध्ये विशेषत्वाने हरी ज्यांच्या हृदयात आहे ना त्यांचं वर्णन केलंय महाराज. लक्षात ठेवा, पूर्वीच्या काळामध्ये लोकांची गरिबी असायची, भरपूर गरिबी. बघा ना तुम्ही, साधी सायकल माणसाला मिळत नव्हती. या नेमके टायमावर आले हो तुम्ही. विठाला विठाला आमचा बसल्यावरती हा विषय नेहमी चालतो, पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. नेमका मी तोच मुद्दा सांगायला बसलो आणि लपून बसले होते का कोणास ठाऊक, नेमके तिथंच हजर झाले. जुन्या काळामध्ये माणसांनी सायकल घेतली तर माणसाला किती कमाल वाटायची. सायकल घेतलेल्या माणसाचं अख्ख्या गावात कौतुक व्हायचं. राम भाऊनी सायकल घेतली, राम भाऊनी सायकल घेतली, राम भाऊनी सायकल घेतली, बरं का. मग त्याच्या सायकलचं अख्ख्या गावात कौतुक. तर तो सायकलवाला राम भाऊ कमी भाव खायचा, पण त्याची बायकोच जास्ती भाव घ्यायची, बरं का. सायकल घेतली म्हणून माझ्या नवऱ्याने ती भलतीच भाव घ्यायची. आणि तो पण त्या सायकलला फुगेच काय बांधील, रेबनीच काय लावील, त्याला हॉर्नच काय लावील, त्याला लाईटच काय लावील. म्हणजे त्याला असं वाटायचं मी काय घेतली आणि काय नाही. तुम्हाला सांगतो, एक माणसाने सायकल घेतली आणि तो वरची बटणं पण लावित नव्हता, असं खोलून चालायचा. त्याची बायको जरासं पण पुढे जायचं झालं तरी त्याला म्हणायची मला सायकल घेऊन चाला ना तुम्ही, मला सायकल घेऊन चाला ना तुम्ही, अशीच म्हणायची त्याला. एक दिवशी दोघं एवढे वर मान करून चालले होते आणि ती बायको मागं चालत होती, हा पुढे सायकल ढकलीत होता. नंतर मग ती मागे बसली, हा सायकल चालायला लागला पुढे. आणि पुढे गेल्यानंतर काहीतरी अडचण आली म्हणून तो मागच्या बाजूने उतरला. बायको धुळीत पडली तरी त्याला पत्ता नाही. तो नीट निघून गेला, बायको धुळीत पडली त्याची. म्हणजे सायकल घेतलेल्या माणसाच्या डोळ्यावर पण जुन्या काळामध्ये एवढी धुंदी असायची तर ती माणसं खाली बघत नव्हती, एवढा त्यांना गर्व असायचा. पण आता तुम्ही बघा, सर्वसामान्य माणसं सुद्धा 30-30 लाखाच्या गाडीमध्ये फिरतात. त्या दिवशी माझ्या समोर एका माणसाने सांगितलं तुला माहिती आहे का, म्हटलं अमक्या तमक्याने आता गाडी घेतली, कुठली, रेंज रोवर. तो म्हणला किती किंमत त्याची, 70 लाखाच्या पुढे म्हटला. बरं याने आता तिथं वावा केलं पाहिजे ना, तो वावा नाही म्हटला, काहीतरी झोल केला असेल म्हटला आणि आणखी जाऊ दे म्हटलं, त्याचं काय आपण म्हणावं घ्यायचं. म्हणजे पूर्वी सायकल घेतली पुरुषे तरी अख्ख्या गावात कौतुक, पण आता 70 लाखाची गाडी घेतली तरी माणसं म्हणतात जाऊ दे, घेतली असेल काहीतरी झोल केला असेल आणि म्हणून घेतली असेल. अहो काहीच कौतुक वाटत नाही आता श्रीमंतीचं. पूर्वी घरं कौलाची, नंतर पत्र्याची आली, आता स्लॅबची आली. आता तुम्हाला सांगतो घराला विटा पण लोक वापरत नाही, पण कौतुक कशाचंच होत नाही ना. तुम्ही बघा ना, पूर्वी एखाद्याच्या घरी जर फोन असला तर तो फोनवाला पण किती भाव घ्यायचा. पण आता लावलेल्या फोनचे पैसे घेतले तर ठीक आहे, पण आलेल्या फोनचे पण तो पैसे घ्यायचा. फोन आले ना समोर तरी पण तो पैसे घ्यायचा, 1 रुपया घ्यायचा त्या आलेल्या फोनचे पण. कौतुक वाटायचं लोकांना जुन्या काळामध्ये. पण आता प्रत्येक माणसाकडे, सर्वसामान्य माणसाकडे पण पैसा आहे. तुम्हाला सांगतो, आता मधल्या काळामध्ये कुठेतरी भिकारी मेला, माहिती आहे तुम्हाला, कर्नाटकमध्ये कुठेतरी तो भिकारी मेला. त्या भिकाऱ्याच्या अंगाखाली काहीतरी जवळजवळ 10 का 12 लाख रुपये सापडले त्या भिकाऱ्याच्या अंगाखाली. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. परवा पण या कल्याणच्या पुढावर आम्ही चाललो दिंडीने, दिंडी गेली पुढे, आम्ही राहिलो थोडंसं मागे. महाराज म्हणजे गरीब माणसाला काहीच समाजामध्ये किंमत नसते याचं प्रत्यक्ष दर्शन आम्ही त्या दिवशी पाहिलं. त्या पुलावरून जेव्हा गाड्या चालल्या होत्या, कुठला रामबागेच्या अलीकडचा पूल, आणि तिथं तो भिकारी, त्याला एका गाडीवाल्याने उडवला होता आणि त्याचं डोकं पूर्ण गाडीखाली चिरडलं होतं. पण तरी पण मागची माणसं थांबत नव्हती तिथं त्या भिकाऱ्याच्या प्रेताजवळ. गाड्या सरळच चालल्या होत्या. शेवटी आम्ही थांबलो पुढे, पोलिसांना सांगितलं तिथं काय चाललंय तिथं बघा. तिथं पण त्या भिकाऱ्याला उचललं, त्याच्या अंगाखाली पण बरेचसे पैसे सापडले असं त्या दिवशी आम्हाला कळालं. म्हणजे भिकाऱ्यांच्या अंगाखाली पण पैसे सापडतात. एक घडलेली घटना तुम्हाला सांगतो. एका माणसाला फक्त एकच पाय होता, एकच पाय, आणि तो एक पाय असलेला भिकारी मंदिराच्या समोर भीक मागायचा. ज्या वेळेला तो भिकारी तिथं मेल्यानंतर तो जिथं बसायचा, त्याचं पोतं जिथं असायचं, ते पोतं उचललं, त्या पोत्याच्या खाली त्यांनी पेटी पुरून ठेवली होती. त्या पेटीमध्ये 1.5 लाख रुपये रोख सापडले आणि कितीतरी तोळं सोनं त्याच्या अंगाखाली सापडलं. एक पायाचा भिकारी त्याच्या अंगाखाली
1.5 लाख रुपये सापडतात, काही सोनं सापडतं, तर 2 पायाच्या भिकाऱ्यांच्या अंगाखाली काहीतरी असेल ना, काहीतरी असेल काय? सर्वसामान्य माणूस सध्या पैशाने म्हणजे कमी नाही, प्रत्येकाजवळ पैसा आहे. पण आता माझी गोष्ट आहे का, हे का सांगतोय मी? पैसा प्रत्येकाच्या जवळ आहे जोशी महाराज, परंतु ज्यांच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे ना, त्यांच्या घरातली भांडणं पण पेपरच्या पहिल्या पानावर छापली जातात. उदाहरणार्थ धीरूभाई अंबानी, टाटा बिर्ला, मित्तल यांच्या घरातली भांडणं पण पेपरच्या पहिल्या पानावर छापली जातात. म्हणजे सर्वसामान्य पैसा सर्वांकडेच आहे. तुमच्याकडे, माझ्याकडे, टाळकऱ्यांकडे, माळकऱ्यांकडे, हरिभक्त पारायण यांच्याकडे पण आहे, सर्वांकडेच पैसा आहे. पण पेपरला बातम्या येत नाही. पण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्या घरातल्या बातम्या पेपरच्या पहिल्या पानावर छापतात. तसं तुकाराम महाराज म्हणतात, अंशरूपाने हरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच, पण त्यांचा कोणी विचार करीत नाही. पण विशेषत्वाने भगवान त्यांच्या हृदयामध्ये वास करतो. इथं मी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तयाच्या चोखट मानसी मी होण्याचे क्षेत्र संन्यासी, जया निजली या ते उपाशी वैराग्य का. ज्या भक्तांचं हृदय म्हणजे देवाचं घर आहे, तुका म्हणे ते शरीर, तुका म्हणे ते शरीर, चिंतनीय अभंग आहे. आता एवढा जर परमात्मा व्यापक आहे, तर व्यापक परमात्म्याला त्याने आपल्या हृदयामध्ये साठवला कसा, ही पण शंका आहे मोठी. जगामध्ये परमात्मा नावाची अशी वस्तू आहे का तिच्या व्यापकत्वाचा तुम्ही विचारच करू शकत नाही. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करताना म्हणतात, शून्य स्थावर जंगम व्यापुने संपू, पण त्याची व्याप्ती आपल्याला नाही कळायची. आणि जेव्हा आपली पट्टी संपते ना, तेव्हा माणसाने विचार करायचा की तिथं पाया पडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कळलं ना, तिथं पाया पडल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. भगवान किती व्यापक, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापेक्षा अनंत पटीने माया व्यापक आहे. आणि मायेपेक्षा कितीतरी पटीने माझा श्री भगवान व्यापक आहे. या संपूर्ण जगामध्ये तो विस्तारलेला आहे. एक गोष्ट मी कीर्तनात बऱ्याचदा सांगतो बरं का. आम्हाला पूर्वी ती शाळेमध्ये होती गोष्ट, गोष्टीच्या पुस्तकात होती ती, पण ती आता आठवते कीर्तनामध्ये. बऱ्याचशा शाळेतल्या गोष्टी कीर्तनामध्ये आठवतात. आम्हाला पूर्वी एक शाळेमध्ये अभंग होता महाराज तुकाराम महाराजांचा, ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. हा अभंग आता प्रचितीला येतो आपल्या बरं का. तेव्हा तो अभंग म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काही कळत नव्हता. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. तुकाराम महाराज म्हणतात माणसाला त्याचा लौकिक समाजामध्ये कायम टिकवता येत नाही. या संदर्भातला तो अभंग होता. विठ्ठल विठ्ठल कधी गाथेमध्ये तो अभंग सापडला ना, तर तो अभंग नक्की वाचा. तुकोबारायांनी त्या अभंगात महाराज एवढं चांगलं वर्णन केलंय ना, एवढं सुंदर वर्णन केलंय. माणूस कमी बोलला तर लोक म्हणतात ह्यो आतल्या गाठीच आहे, आणि भरपूर बोलला तर म्हणतात हा वाचाळ आहे. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. भरपूर बोलला तर म्हणतात हा वाचाळ आहे. किती बोलतो, तोंड फुटल याचं. चला, एखाद्याच्या घरी आपण नाही गेलो तर म्हणतात त्याला किती अभिमान आहे, आमच्या घरी कधी येतच नाही. आणि जर समजा त्यांनी ठरवलं चला
याला वाटतं ना आपण याच्या घरी गेलो पाहिजे, मग तो हप्त्यातून 3 टाईम यायला लागला. मग हप्त्यातून घरी 3 वेळा आल्यामुळं आता हा काय म्हणतो, येता जाता घर बुडविले, नाही गेलं तर म्हणतात निष्ठूर, आणि रोज आला तर म्हणतात येता जाता घर बुडविले. आता अजून तुम्हाला सांगतो, माळबिळ नाही घातली, खाय प्यायला लागला, म्हणजे खाणं पिणं तसं वाढलं, लोक म्हणतात काय याच्यात जगण्याला किंमत हो. माळ नाही गळ्यामध्ये काय नाही. मी माफी मागून बोलतो आणि जबाबदारीने बोलतो, माळ घातली म्हणजेच तो पारमार्थिक आहे असं बऱ्याचशा माणसांचं एक धोरण त्यांनी बनवलेलं आहे. माळ त्यांची अशी धारणा झाली की फक्त माळकरी तो पारमार्थिक आणि बिना माळकरी नाही तो पारमार्थिक नाही. तसं नाही. परवा मला दिंडीला जायची घाई होती आणि मग एका गल्लीमध्ये आम्ही घुसलो गाडी घेऊन. तिथं जाऊन बघतो तर एका माणसाच्या गळ्यामध्ये सोन्याच्या मोठमोठ्या चायना, अंगठ्या वाढल्या अशा जाड, आणि तो माणूस तिथं माझ्या परिचयाचाच होता. त्याची गाडी दिसली म्हणून थांबलो. म्हटलं इथं का थांबला असेल माणूस हा. बघितलं तिथं गाडीतून वाकून तर तिथं गरिबांच्या मुलांना तो असं जेवण भरवीत होता, लहान मुलांना. मग ज्या बाईच्या अंगावरती असं बाळ होतं लहान, त्या बाईला त्याने एक ताट दिलं जेवणाचं आणि त्या लहान मुलांना तो जेवण भरवीत होता. माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू आले. तुळशीची माळ असणारी माणसं दुसऱ्याची संपत्ती हरण करण्याची प्रवृत्ती करतात आणि गळ्यामध्ये सोन्याची चायना घालणारी माणसं दुसऱ्याला अन्न भरवतात. काही कौतुकाची गोष्ट आहे. आणि म्हणून माळ घातली म्हणजेच पारमार्थ असं धोरण तुम्ही बाळगू नका. लक्षात ठेवा, माळा मुद्रा ही भूषणं आहेत ना, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा परमार्थ आहे माणसाचा आचार, माणसाचं कर्तृत्व. विठ्ठल विठ्ठल तुम्ही जर समजा माळ नाही घातली तर लोक म्हणतात नार्यानी माळ नाही घातली, जो काहीच कामाचा नाही. परत तो गेला पंढरपूरला वारीला, आणि वारीमध्ये गेल्यानंतर त्याने बघितलं अरे लाखो टाळ, लाखो मृदंग, लाखो वारकरी, आणि काय पंढरपूरचा सोहळा आहे, आणि त्याला माळ घालायची इच्छा झाली. त्यांनी माळ घातली. येता येता त्यांनी विठोबाचा एक फोटो आणला विकत, गणगोळी विकत आणली, तुळशीची माळ आणली आणि घरामध्ये त्याने विठोबाचा फोटो मांडला. तो विठोबाला पण गण लावतो, स्वतःला पण गण लावतो, माळ जपायला बसला. आणि खिडकीतून पूर्वी त्याला जे बोलत होते ना, माळ नाही घाली, काहीच करीत नाही, मोकाट्या, पण त्याला माळ जपताना पाहिला. आणि तुकाराम महाराज म्हणतात 30 माणसं आता म्हणायला लागली का याने पसारा मांडलेला आहे म्हणून. आचार करिता म्हणती हा पसारा, न करिता नरा निंदिता ती. तुम्हाला सांगतो, नाही लग्न केलं लवकर म्हणतात याला मुलगीच कोण देत नसेल. बरं का, लवकर केलं तर म्हणतात किती घाई लग्न करायची. नाही पोरं झाली तर म्हणतात ही वांजोट आहे, जास्त झाली तर म्हणतात हे मागच्या जन्मीचं फळ आहे, पाप भोगतो म्हणतात हा माणूस. म्हणजे माणसाने करावं तरी काय. म्हणजे मला त्या अभंगाचा अर्थ आता समजला आणि मी त्या दिवशीचा निर्णय घेतला, महाराज जग जे बोलेल ना त्यांना बोलून द्यायचं आणि तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे राहायचं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे ऐके हे वचन, तेजुनिया जन भक्ती कसा तरी पोहोचला बायकोच्या गावाला. तिथे जाऊन पाहतो तर चारी बाजूला त्या सासऱ्याच्या घराला असा कोट घातलेला आहे, भिंत घातलेली आहे, आतमध्ये जाताच येत नाही. तेवढ्यात त्याला रस्ता दिसला. एक अशी दोरी अशी लटकलेली तरी पाहिली, पण ती दोरी नव्हती, तो भला मोठा असा साप होता. तो साप असा भिंतीला लटकलेला होता. तो म्हटला माझ्या बायकोला माझी किती चिंता आहे, तिने माझ्यासाठी साप म्हणजे दोरी ठेवलेली आहे. त्या दोरीला पकडून त्या सापाला धरून तो वर गेला आणि दरवाजा ठोकला. आतमधून दरवाजा उघडला गेला. याला पाहिलं आणि त्या लोकांना आश्चर्यच वाटलं. याची बायको याला विचारते, इतने रात को आप इतने बारिश में आप आई क्यों? तो म्हटला मुझे पता है कि तू मेरे बगैर नहीं रह सकती, तू मेरे सिवा कैसी रह पाओगी, इसलिए मैं आया हूँ. और यहाँ आने की तूने सारी व्यवस्था पहले ही कर रखी थी.
तो मुझे आने में क्या दिक्कत होगी, असं तो तिला म्हणतो. एवढा मुसळधार पाऊस पडतो आणि तू इथं आलास का. तो म्हणतो मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून आलो. मग ती काय म्हणते, इस हाड मांस के शरीर पर जितनी प्रीति करते हो. पुन्हा ऐका बरं का, ती त्याला सांगते त्याची बायको, इस हाड मांस के शरीर पर जितनी प्रीति करते हो, इस मरने वाले शरीर पर जितनी प्रीति करते हो ना, इतनी जी प्रीति अगर तुम ठाकुर जी पर करते तो जरूर तुझे ठाकुर जी मिल जाता. त्याची झोपच उडाली हो. ज्याच्यामध्ये हाडं भरलेत, रक्त भरलंय, एक दिवशी मी जळणार आहे, माझी राख होणार आहे आणि नाश पावणाऱ्या देहावरती एवढं प्रेम करतो. एवढं प्रेम जर तू अविनाशी परमात्म्यावरती गेला असतं, तुला देव भेटला असता. त्याची झोपच उडाली, त्याचं अज्ञान गेलं आणि तो तसा मागे वळला ना, तो परत घरी नाही आला. तो म्हटला एक दिवस तरी त्या अविनाशी परमात्म्याला पाहिन. अंगावरचे कपडे सगळे काढून फेकून दिले, बैरागी बनला, अंगाला राख फासून तो बिलोमंगल असं भजन करत करत तो सैरा वैरा पळू लागला. तो जिथे वाट मिळेल तिथे तो धावू लागला. एकच भजन त्याच्या मुखामध्ये, श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, असं तो भजन करीत रात्रंदिवस फिरायचा. एक दिवशी दुपारची वेळ, त्याला तहान लागली होती. 5 मिनिटांमध्ये संपवतो. तहान लागली होती त्याला. तहान लागली म्हणून तो नदीवर पाणी पिण्यासाठी गेला. तिथे काही बाया पाणी भरीत होत्या आणि एका माऊलीला म्हणतो, माँ मुझे प्यास लगी है, मुझे पाणी पिला दो ना. मग तिने हंडा घेतला आणि हंडा याच्या हातावरती होता आणि हा पाणी पित होता. पाणी पिता पिता त्या बाईच्या चेहऱ्याकडे लक्ष गेलं, तिचं सौंदर्य पाहिलं आणि हा मनातल्या मनात म्हणतो, उगीच बायकोचा त्याग केला आणि देवाला शोधित फिरतो. त्याच्या मनामध्ये पुन्हा वासना निर्माण झाली. लक्षात ठेवा, अर्धवट परमार्थाला लागल्यानंतर कधीतरी माणसाला वासना धोका देते बरं, पण तरी पण घाबरायचं नाही. अर्धवट परमार्थाला लागलेल्या माणसाला कधी कधी वासना धोका देते. मग अशा माणसांसाठी कवी महाराजांनी एक मस्त दोहा लिहिला. ते म्हणतात, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, ना खींचे तीर तो ना खींचे कमान तो कैसे चलेगा तीर. मन जाता येईल जाऊ दे, पण शरीर मात्र तिथे जाऊ देऊ नको. तर बाईकडे पाहिलं आणि त्याचं मन त्याला धोका द्यायला लागलो. सारखं ती मनातल्या मनात विचार करतो की उगीच बायकोला सोडली आणि त्याला काय करावं हे पण सुचत नाही. त्या बाईने डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन ती घरी चालली होती. हा तिच्या मागे मागे चालायला लागला आणि मागे मागे चालता चालता तिच्या घरापर्यंत पोहोचला. त्या बाईने मागे वळून पाहिलं तर ज्याला पाणी पाजलं ना, तोच पुरुष माझ्या मागे आलेला आहे. ती सात्विक स्त्री होती, पतिव्रता होती. तिने तिच्या पतीला हाक मारली, सांगितलं, हो जरा बाहेर ना. आला बाहेर. मेरे पीछे कोई साधू आ रहा है, शायद भूखा होगा. मैंने उसे पानी तो पिला दिया, लेकिन उसे खाने के लिए कुछ नहीं. उसे कहो की जरा बैठो, मैं उसे खाना बना के देती हूँ. तिच्या नवऱ्याने त्या साधूला आग्रह केला, म्हणजे बिलोमंगलला आग्रह केला की तुम्ही थांबा आणि थोडंसं भोजन करून द्या. मुझे भोजन नहीं चाहिए, तो म्हणतो. आता तो पुन्हा त्याच्या पूर्वस्थितीवरती आला. बायको सोडून देव शोधण्यासाठी निघालो आणि माझ्या डोळ्यांनी मला धोका दिला. किती डोळे हे बैमान असतील, धोकेबाज असतील. आणि म्हणून ज्या डोळ्यांनी मला धोका दिला ते डोळेच नाही ठेवायचे. म्हणून मला तुमच्याकडून जेवण नको पाहिजे, मला तुमच्याकडे मोठी सुई असली तर द्या ना जरा, दाबण. त्याने तो दाबण घेतला मागून आणि स्वतःचे डोळे स्वतःच्या हातानेच फोडले. ते बिलोमंगलाने आंधळा झाला तो. आता त्याला डोळेच नाही आणि आंधळा झालेला बिलोमंगल आता रस्त्याने भजन करीत चालला. श्री राधे गोविंद भज मन श्री राधे, असं भजन करीत करीत चालला. एका डोंगरातून चालला होता. डोंगरावरून चालता चालता त्याचा पाय घसरला आणि तो दरीमध्ये पडणार तेवढ्या देवानेच त्याचा हात धरला. त्याला असा दरीमध्ये नाही पडलेलं, त्याला असं त्याला सावरलं देवाने. मग हात देवाने जेव्हा पकडला तेव्हा हा विचारतो, मेरे हाथ पकड़ने वाले तुम कौन हो, जरा नाम तो बता दो ना मुझे. तो म्हटला, मुझे कोई केशव कहता है, कोई गोविंद कहता है, कोई माधव, कोई नारायण, विविध नाम से लोग मुझे पुकारते. तो तुम भगवान हो, शायद समज लो मैं भगवान ही हूँ. आणि असं मग त्याने काय केलं, मी देव आहे असं जेव्हा भगवान म्हटला, याने स्वतःचा हात झटकला आणि देवाचा हात आपल्या हातामध्ये पकडला, घट्ट पकडला आणि तो देवाला म्हणतो, तेरे तुझे ढूंढने के लिए निकल पड़ा था, आज तू मुझे मिल गया, अब तुझे मैं कभी जाने नहीं दूंगा. असं म्हणून तो देवाचा हात असा घट्ट आवळतो. मग देव त्याला म्हणतात, मला जाऊ दे रे, मला उशीर होतोय.
हा म्हणतो आता मी तुला कधीच सोडणार नाही. जव हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोड भंगा जाये वड वानर त्रिभुवन खाये परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. मी तुला आता सोडणार नाही. मग त्याने देवाचा हात आणखी घट्ट आवडला. भगवान ताकद लावतात पण तरी पण याने आवडलेला आहे. मग शेवटी भगवंताने असं ताकद लावली जोराने, हात सोडला त्याच्या हातातून आणि मी जातो असं त्याला सांगितलं देवाने. तेव्हा हात सोडून चाललेल्या देवाला तो बिल्वमंगल काय म्हणतो पहा. ठीक आहे, तुझ्या अंगामध्ये बळ जास्त आहे, तू बलिया आहेस, मी दुर्बळ आहे, तू पुरुषार्थी आहेस हे मला चांगलं माहिती आहे, तू खुशाल जा, पण मी काय बोलतो ते ऐकून तरी जा ना. मग देव जागच्या जागेवर थांबले आणि तो देवाला काय म्हणतो पहा. हात छोड कर जात हो, हात छोड कर जात हो, दुर्बल जानत मोय, अरे हृदय छांड के जाइये मर्द कहावे तोय. माझा हात सोडून चाललास मी दुबळा आहे म्हणून, पण ज्या दिवशी माझ्या हृदयातून जाऊन लागवशील ना त्या दिवशी मी खरा तुला मर्द समजीन असं तो देवाला म्हणतो. मग देवाला त्याने आपल्या हृदयामध्ये साठवला होता. असे कितीतरी भक्त की त्यांनी देवाला आपल्या हृदयाचं घर करून त्याच्यामध्ये त्याला साठवला होता. तुकाराम महाराज पण म्हणतात संपुष्ट हृदय पेटी करो निपोटी साठवू. आणि म्हणून महाराज म्हणतात त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार, हरी आला हाता मग कैची भय चिंता. आणि तो हरी त्यांच्या हृदयामध्ये आल्यामुळे त्यांची वासना संपली आणि जन्म मरणाचा प्रश्नही तिथं सुटला. तुका म्हणे हरी काही उरवणे दिवरी, त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे हरी काही उरवणे दिवळी, त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. कैलासवासी बाळाराम शंकर गायकवाड अर्थात आमचे सुभाषजी गायकवाड आणि अभिमन्यू शेठ गायकवाड यांचे वडील, आज त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. आपल्या समस्त वारकरी भाविकांच्या वतीने त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझी वाणी या ठिकाणी संपवतो. वाणीला विराम देतो. या ठिकाणी गुणवान असे टाळकरी आमचे हरिभक्तपरायण सांगळे महाराजांचा माझा परिचय 1984 सालापासून. मी राहायला अंबरनाथला होतो आणि तिथं माऊली मंडळाचा सप्ताह जो होता तिथं गायला खाशाबा कोकाटे, हरिभाऊ महाराज रिंगे, आमचे सांगळे महाराज, तुम्ही पण त्यावेळेला यायचे तिकडं, अशी बरीचशी मंडळी त्या ठिकाणी यायची आणि 1984 सालापासून त्यांचा माझा परिचय. या कार्यक्रमासाठी सांगळे महाराजांचाच मला फोन आला, मला अभिमन्यू शेठचा फोन आला आणि या ठिकाणी मला खरं म्हणजे येणं अवघडच होतं दिंडी सोडून, पण तरी पण म्हटलं चला देवाची सेवा करायची आहे आणि म्हणून सेवा हा धर्म मानून या ठिकाणी मी कीर्तनाची सेवा स्वीकारलेली आहे. सांगळे महाराज या ठिकाणी आहेत. आमचे गायनाचार्य माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष कीर्तन आणि माझ्या रामायणाला साथ करणारे आमचे दशरथजी केने महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्हीही मृदंगाचार्य अतिशय तरबेज आहेत. तुमचं पण नाव गायकवाडच ना, गायकवाड हे सुनील मिस्त्रीचे तुम्ही शिष्य आहात आणि आमचा वैभव खाकरे जो माझ्याबरोबर कीर्तनला सतत असतो. आपण सर्व संत सज्जन मायबाप, आमचे हरिभक्तपरायण जोशी महाराज, चिंचपाड्याची मंडळी, 30 गावची मंडळी, आमच्या पाल्याची मंडळी आलेली आहे. सर्वांना माझ्या वतीने धन्यवाद देतो. जेवढे पण पाहुणे आलेत, बऱ्याच जणांचा माझा परिचय आहे. सगळ्यांचा नामोल्लेख करीत बसलो तर वेळ अधिक होईल आपला आणि म्हणून सर्वांना या कीर्तनामध्ये बसलात म्हणून धन्यवाद. कार्यक्रमाला तुम्ही आलात संबंधाच्या पोटी, पण बरीच माणसं कीर्तनाला कार्यक्रमाला येतात पण दर्शन घेऊन निघून जातात. कीर्तनाचा काय अलर्जी असतो कुणास ठाऊक त्यांना. कीर्तनाचं नुसतं विठ्ठल विठ्ठल ऐकलं तरी माणसं मागच्या मागं पळून जातात. पण तुम्ही या ठिकाणी 2 तास बसलात म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो. कीर्तनाची सेवा संपवताना शेवटची सूचना तेवढी सांगतो, तेवढी घरी घेऊन जा. देवाने माणूस केलंय म्हणून माणसासारखं जगा. माणसासारखा जगतो तोच माणूस.
शरीराने माणूस नाही, जगतो तो माणूस. माणसासारखं जगा, माणसासारखं वागा. ज्याचं जगणं चांगलं त्याचा मृत्यू चांगला. जो आयुष्यभर घाणेरडाच वागला त्याचा मृत्यू पण घाण होतो. म्हणून चांगलं वागा, तुमच्या मृत्यूचं सोनं झालं पाहिजे. काही माणसं जिवंत आहेत पण मेल्याच जमा आहेत, आणि काही माणसं मेलेली आहेत पण ती जिवंत आहेत असं वाटतं त्यांच्या कर्मामुळे. संगत चांगल्या माणसाची करायची आणि नीट वागायचं. आज माझ्यासोबत दिंडीमध्ये जवळजवळ 40 ते 50 नुसते तरुण आहेत. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. तरुण पोरं परमार्थाला लागली की चांगली गोष्ट असते. म्हणजे म्हाताऱ्या माणसांनी परमार्थ करायचा नाही असं माझं म्हणणं नाही, पण देवाला ताजी फुलं आवडतात तसा तरुणपणामध्ये केलेला परमार्थ अतिशय चांगला असतो. तरुणांवरती चांगले संस्कार करणं हा माझा धर्म आहे. कुणी काही बोलो. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे स्वामीजींचं. स्वामीजी म्हणतात, भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला माणूस दगड मारीत बसला तर तो त्याच्या मुकामापर्यंत पोचूच शकत नाही. आणि म्हणून हाती चले आपणे गती में भूकत सुने भूकन दे, तू तो राम सुमीर जग लढणे दे. आणि म्हणून आज एकच संदेश मी तुम्हाला देतो कीर्तनाच्या शेवटी. आमचे वडील आम्हाला सांगायचे, देवळातली मूर्ती माणसाने घडवलेली आहे, मग ती विठोबाची असेल, मारुतीची असेल, गणपतीची असेल. देवळातली मूर्ती माणसाने घडवलेली आहे. मग माणसाने घडवलेल्या मूर्तीवर जेवढं प्रेम करता तेवढंच प्रेम देवाने घडवलेल्या मूर्त्यांवर करा. माणसाने माणसावरती प्रेम करणं याच्यापेक्षा जगामध्ये कुठलाच परमार्थ मोठा नाही. परमार्थ करायचा आणि माणसांची निंदा करायची, त्या परमार्थाला काय अर्थ आहे का? आणि म्हणून 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक, मी 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक लोकांना नेहमी सांगतो मी, की तो श्लोक वाचला ना मग माणसाला कळतं की परमार्थ काय असतं ते. आम्ही परमार्थ करीत नाही तर परमार्थ जगतो हे अभिमानाने तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण 11व्या अध्यायातला मी श्लोक वाचला बऱ्याच वर्षापूर्वी आणि ठरवलं की अशा पद्धतीने वागायचं. भगवान म्हणतात, अर्जुना परमार्थ म्हणजे काय मी तुला सांगतो. मत कर्म कृण मत परमो मत भक्तः संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यास मामेती पांडव. सगळे कर्म माझ्यासाठी कर, जे पण करशील ते माझ्यासाठी कर आणि कुणाशी कधी वैर करू नको. निर्वैर भावे सर्वभूता सवे साधन बरवे ह्याची एक. कीर्तनामध्ये सांगावं तेवढ्या गोष्टी कमी आहेत. तुम्हाला सांगतो, विरोध करायचा ठरला तर कितीतरी विरोध आम्ही करू शकतो, पण विरोध करणं हा आमचा धर्मच नाही. कितीतरी माणसाने कितीतरी अन्याय केले असतील पण ते सगळे सहन करतो. तुम्हाला खोटं सांगत नाही, नारदाच्या गादीवरती उभा आहे. इतक्या लोकांसमोर सांगायला म्हणजे मला बरं वाटत नाही, पण आमच्या मुलाचं अपहरण एकदा झालं होतं आणि त्यांची नावं मला दुसऱ्याच दिवशी समजली, तरीही मी त्याच्यावरती कुठली कारवाई केली नाही. का तर श्री भगवान म्हणतात, निर्वैर भावे सर्वभूता सवे साधन बरवे ह्याची एक. आणि म्हणून कुणाशी वैर करू नका. वैर करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे आणि प्रत्येकाशी माणसासारखं वागणं हा सर्वात मोठा परमार्थ आहे. याच्यापेक्षा दुसरा कुठलाच परमार्थ मोठा नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे